Hello student, I am Harshada Pawar, Krishna Mahavidyalaya Retrabike. Today's session we are going to discuss about fundamentals of partnership accounting from class 12th. For better understanding to the student, we use English as well as Marathi language. It is very easy for our some student. So let us start. Today we are going to start account syllabus of class 12th and we are starting with the chapter name that is Introduction to Partnership. So this chapter is very broad and very important chapter for your examining point of view. This chapter carrying 15 marks for your board exam. Okay, let us first explain what is partnership. Partnership is an organization where there is an association of two or more persons coming together to carry on a business with a view to share profit or losses of a firm. पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन. भागीदारी ही एक व्यवसाय संघटना आहे. ही व्यवसाय संघटना दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींची संघटना आहे. भागीदारीमध्ये या सर्व व्यक्ती व्यवसाय करण्याच्या हेतूने आणि व्यवसायामध्ये जो की प्रॉफिट और लॉस नफा आणि तोटा होणार आहे हा आपापसात वाटून घेण्याच्या हेतूने एकत्रित येतात. ओके, नेक्स्ट explain what is partnership. There is special act for partnership named as Indian Partnership Act 1932. Indian Partnership Act 1932 section 4 define the partnership as it is the relation between person who have agreed to share the profits of a business carried on by all or any one of them acting for all. सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालवलेल्या व्यवसायातील नफ्याची आपापसात वाटणी करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केलेले आहे त्या व्यक्तींच्या परस्पर संबंधांना भागीदारी असे म्हणतात. ओके, now we see features of partnership firm. First feature is that agreement, karar. Partnership comes into existence by an agreement among the partners. भागीदारीची निर्मिती करारातून होते and the agreement between partners may be oral or written form. But to avoid future disputes, an agreement should be in written form. Such agreement is called partnership deed. ॲक्च्युली भागीदारीचा करार म्हणजे भागीदारीची निर्मिती ही करारातून होते. हा करार किंवा हे ॲग्रीमेंट लेखी किंवा तोंडी असू शकतं, पण भविष्यकाळामध्ये फ्युचर डिस्प्यूट वाद टाळण्यासाठी भविष्यकालीन वाद टाळण्यासाठी हा करार लेखी स्वरूपात असणे गरजेचे असते. आणि या लेखी स्वरूपामधल्या रिटर्न स्वरूपामधल्या ॲग्रीमेंटला आपण पार्टनरशिप डीड असंही म्हणतो, भागीदारीचा करार असं म्हणतो. नेक्स्ट फीचर इज दॅट नंबर ऑफ पार्टनर्स. नंबर ऑफ पार्टनर्स भागीदारांची संख्या अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013 कंपनी कायद्यानुसार मिनिमम 2 पार्टनर्स अँड मॅक्झिमम 50 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म. भागीदारी संस्थेच्या निर्मितीसाठी कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 सभासदांची आवश्यकता असते. नेक्स्ट फीचर लॉफुल बिझनेस. येस, बिझनेस अंडरटेक बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. भागीदारी ही कायद्याने परवानगी असलेल्या व्यवसायाचे संचालन करू शकते. इट कुड नॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. इट डज नॉट परमिट बाय एनी इनलिगल बिझनेस. कोणताही अवैध बिझनेस तुम्हाला भागीदारीच्या कायद्याअंतर्गत करता येणार नाही. नेक्स्ट, शेअरिंग ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. The purpose of partnership is to earn maximum profit.
भागीदाराचा हेतू हा जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस अकॉर्डिंग टू रेशो गिवन in the agreement, but if the agreement is silent about the ratio, then profit and losses sharing will be equal. भागीदारीचा हेतू हा जास्तीत जास्त नफा मिळवणे हा तर असतोच, बिकॉज इट इज अ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. बट हा नफा आणि तोटा वाटून घेण्यासंबंधीचा उल्लेख जर करारात असेल तर तुम्ही करारातील उल्लेखाप्रमाणे हा नफा तोटा वाटून घेऊ शकता. बट इफ ॲग्रीमेंट इज बिकम सायलेंट अबाउट द रेशो, दॅट टाईम हा नफा आणि तोटा हा समप्रमाणात वाटून घेता येतो. इट विल बी शेअरिंग प्रॉफिट ऑर लॉस इक्वल. ओके, नेक्स्ट फीचर इज दॅट अनलिमिटेड लायबिलिटी, अमर्यादित जबाबदारी. द लायबिलिटी ऑफ अ पार्टनर इज अनलिमिटेड if asset of a business is not sufficient to pay liability, then the personal property of the business partners can be used. सर्व भागीदारांची जबाबदारी ही भागीदारीमध्ये अमर्यादित स्वरूपाची असते. व्यवसायाची देणी फेडण्यासाठी व्यवसायातील संपत्ती अपुरी पडल्यास भागीदारांच्या वैयक्तिक मालमत्तेचा देखील वापर केला जाऊ शकतो. ओके, नेक्स्ट फीचर रजिस्ट्रेशन. Registration of partnership firm is compulsory only in state of Maharashtra with effect from 1st April 2005. भारतीय भागीदारीच्या करारानुसार ही नोंदणी ऐच्छिक आहे. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल. इट मीन्स अ फर्म मे बी और मे नॉट टू बी रजिस्टर्ड, बट महाराष्ट्र राज्यामध्ये 1 एप्रिल 2005पासून ही नोंदणी बंधनकारक केलेली आहे. नेक्स्ट वैशिष्ट्य आहे भागीदारी संस्थेचं जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. जॉईंट ओनरशिप एकत्रित मालकी किंवा व्यवस्थापन. Each partner is joint owner of a property of the firm. So no partner can use property for his personal use. All partners have equal rights in managing the firm. So all partners are jointly responsible for the management of the firm. संस्थेच्या संपत्तीमध्ये प्रत्येक भागीदाराची मालकी ही संयुक्त असते. त्यामुळे कोणताही भागीदार वैयक्तिक कारणासाठी संपत्ती वापरू शकत नाही. तसेच सर्व भागीदार हे संस्थेच्या मॅनेजमेंटसाठी, संस्थेच्या व्यवस्थापनासाठी संयुक्तपणे जबाबदार असतात. नेक्स्ट फीचर प्रिन्सिपल अँड एजंट. Each partner works in hold two capacities, that is principal and agent. A partner acts as a principal of the firm with outside and with other person he acts as an agent. प्रत्येक भागीदार हा संस्थेचा प्रधान आणि त्याचबरोबर अभिकर्ता या नात्यानं कार्यरत असतो. नेक्स्ट अँड लास्ट फीचर ऑफ पार्टनरशिप फर्म इज डिझोल्युशन. डिझोल्युशन विसर्जन. द पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर. जर एखाद्या भागीदाराला व्यवसाय बंद करावा वाटला तर तो बंद करू शकतो. इफ पार्टनर वॉन्ट टू क्लोज द फर्म ही कॅन डिझॉल्व द फर्म बाय गिविंग 14 days नोटीस. 14 दिवसांची नोटीस त्याला द्यावी लागते आणि त्याच्यानंतर तो व्यवसाय बंद करू शकतो. द फर्म कॅन ऑल्सो बी डिझॉल्व इफ अ पार्टनर डायज or retire or he become insolvent in sense. Okay, now understand what a partnership agreement is. Actually, partnership deed is a very important document because it is a written agreement which contain all the terms and conditions of partnership business. It forms the basis of mutual understanding and relationship among the partner. भागीदारीच्या लिखित कराराला भागीदारीचा विलेख असं म्हणतात. भागीदारीचा करार
हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे आणि यामध्ये भागीदाराच्या अटी आणि नियम दिलेले असतात. त्यामुळे जे काही अंतर्गत व्यवस्थापन करायचं असतं, इंटरनल मॅनेजमेंट सुरळीत करण्यासाठी भागीदारांचे संबंध या कराराने नियंत्रित केले जातात किंवा त्यांच्यामध्ये इन फ्युचर काही वाद निर्माण झाले तर ते सोडवण्यासाठी या भागीदारीच्या कराराची मदत होते. ओके, डेफिनेशन पार्टनरशिप डीड. The document contain the partnership agreement among the partner is called partnership deed. And second definition, the written agreement between the partners is called partnership deed. भागीदारांच्या मध्ये जो काही लिखित दस्तऐवज असतो किंवा लिखित जो काही करार असतो, या लिखित कराराला भागीदारीचा करार किंवा लिखित अटींना भागीदारीचा करार असं म्हणतात. ओके, नाव प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. भारतीय भागीदारीचा कायदा 1932नुसार काही तरतुदी दिलेल्या आहेत. ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड अ पार्टनरशिप डीड अँड ऑल टर्म्स अँड कंडिशन्स आर मेंटेन into the deed, but if a partnership deed is silent about any point of, then this issue is solved as per the provision in Partnership Act 1932. Section 12 and Section 17 are made applicable to determine the following issues. Okay, first provision, भारतीय भागीदारीचा कायदा 1932 नुसार डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, तुमच्या नफ्याचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे, वाटणी आहे, त्याच्या संदर्भात प्रोव्हिजन, इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो देन द प्रॉफिट अँड लॉस आर डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स इन इक्वल रेशो. अकॉर्डिंग टू पार्टनरशिप ॲक्ट 1932, भागीदाराच्या करारामध्ये नफा आणि तोटा वाटण्याच्या बाबत जर करारामध्ये उल्लेख नसेल तर हा नफा आणि तोटा भागीदारांच्या मध्ये समप्रमाणात वाटला जाईल. ओके, सेकंड प्रोव्हिजन, interest on drawings. As per the provision of Indian Partnership Act 1932, if the date of drawings is not given, then average of 6 months interest is charged on drawing. भारतीय भागीदारीच्या कायद्यात भागीदारांनी घेतलेल्या उचल रकमेबाबत कोणतीही तरतूद नाही. अशा रकमा घेतल्याच्या तारखा दिल्या नसतील तर व्याजाची आकारणी 6 महिन्याच्या कालावधीसाठी करण्यात येईल. ओके, नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, भागीदारांच्याकडून जे काही कर्ज घेतलं जातं त्याच्यावरच्या व्याजाच्या बाबतीत भारतीय भागीदाराच्या कायद्यानुसार खालीलप्रमाणे तरतूद करण्यात येईल. इफ पार्टनर्स प्रोव्हाइड ॲडिशनल अमाऊंट टू द बिझनेस, जर भागीदार हे एक्स्ट्रा अमाऊंट बिझनेसला, त्यांचे कॅपिटल सोडून जर एक्स्ट्रा अमाऊंट बिझनेसला प्रोव्हाइड करत असतील ॲज अ लोन, बट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिवन, दॅट टाईम 6% इंटरेस्ट इज अलाउड. भागीदारी संस्थेने भागीदारांच्याकडून जर कर्ज घेतले असेल तर 6%, 6% दराने व्याजाची आकारणी होणार आहे. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द इंटरेस्ट ऑन कॅपिटल देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. करारामध्ये भांडवलावरील व्याजाचा उल्लेख नसेल तर व्याज आकारणी होत नाही. Okay, next provision about salary or commission to partner. As per the provision made in the Indian Partnership Act 1932, no salary or no commission given to any partner, but if provision is made in partnership deed, then partners get commission or salary. Okay, next provision about admission of new partner. ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, नवीन भागीदाराला जर पार्टनरशिप फर्ममध्ये प्रवेश द्यायचा असेल तर त्या संबंधात प्रोव्हिजन केलेली आहे. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, नो आउटसाइड पर्सन कॅन बी ॲडमिटेड इन द फर्म विदाऊट परमिशन ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर. सर्व भागीदारांची, अस्तित्वात असलेल्या सर्व भागीदारांची परवानगी असल्याशिवाय नवीन भागीदार संस्थेमध्ये प्रवेश करू शकत नाही. कायद्याप्रमाणे भागीदारांनी संस्थांसाठी अतिरिक्त काम केल्यास त्याचे वेतन त्यास देण्यात येत नाही, परंतु
भागीदारीच्या करारात जर काही विशेष तरतूद असेल तर मात्र सॅलरी अँड कमिशनच्या बाबतीत पण आपण मगाशी प्रोव्हिजन पाहिली, त्याच्या बाबतीत हा विचार होऊ शकतो. आणि ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, नवीन आलेल्या भागीदारांच्या बाबतीत सर्व भागीदारांची परवानगी असल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये नवीन भागीदाराला प्रवेश दिला जाते किंवा ॲडमिट करून घेतलं जाते.